विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची सूचना अशी की माननीय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 25% अभ्यासक्रमात कपात केलेली आहे. प्रस्तुत पाठामध्ये जो भाग वगळण्यात आलेला आहे, जो घटक, त्याची पूर्ण माहिती हे प्रकरण पूर्ण झाल्यानंतर त्याची तुम्हाला सोबत माहिती दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणात आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी किंवा दुरुस्तीसह भांडवल उभारणी, सभा याबाबतच्या तरतुदी व त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास पाहणार आहोत. घटक 4.2 प्रस्तुत प्रकरणातील घटक सहकारी संस्थेची भांडवल उभारणी. उपघटक सहकारी संस्थेची भांडवल उभारणीची साधने. सहकारी संस्थेची भांडवल उभारणी याचे प्रमुख उद्दिष्ट असे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि पुढे तो चालू ठेवण्यासाठी आपल्याला नेहमी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांच्या आर्थिक हितसंबंधांचे संवर्धन करणे हे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे उद्दिष्ट असे की सभासदांना कर्ज पुरवठा करणे, विविध कृषी आदाने पुरवणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे करण्यासाठी भांडवल उभारण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यातील कलम 28 व 29 मध्ये सहकारी संस्थांनी उभारावयाच्या भांडवलाविषयीच्या तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची साधने कोणती किंवा मार्ग कोणते? सहकारी संस्थांना आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सहकारी संस्था पुढील 2 साधनाद्वारे भांडवल उभारणी करू शकते. सहकारी संस्थांची भांडवल उभारण्याची साधने कोणती? सहकारी संस्थांची भांडवल उभारण्याची साधने 2 आहेत. 1 अंतर्गत साधने, 2 बाह्य साधने. अंतर्गत साधने हा जो भाग आहे त्यातील भाग भांडवल, प्रवेश शुल्क, राखीव निधी, सभा ठेवी हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. बाह्य साधनेचा जे काही घटक असतील त्या घटकांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. बाह्य साधने त्यामधील 1 बिगर सभासदांच्या ठेवी, 2 कर्जे व अग्रिमे, 3
कर्ज रोख्यांची विक्री 4. सरकारी अनुदान व मदत 5. देणग्या व बक्षिसे. भांडवल उभारण्याची बाह्य साधने याचा अर्थ असा की सभासदाव्यतिरिक्त जो पैसा बाह्य व्यक्ती किंवा वित्तीय संस्थांकडून अथवा शासनाकडून उभारला जातो त्याला भांडवल उभारणीची बाह्य साधने किंवा कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. असे भांडवल उभा करण्यासाठी सहकारी संस्थेला निबंधकाची परवानगी घेणे आवश्यक असते. बाह्य साधनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. 1. बिगर सभासदांचे ठेवी, यालाच नॉन मेंबर्स डिपॉझिट असे म्हणतात. सहकारी संस्था ह्या बिगर सभासदाकडून ठराविक व्याजदराने ठेवी गोळा करू शकतात. अशा ठेवी 1 वर्ष ते 10 वर्ष मुदतीसाठी स्वीकारल्या जातात. अशा मार्गाने भांडवल उभारणी करताना सहकारी संस्थांना निबंधकाची परवानगी घ्यावी लागते. सहकारी संस्था पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. त्यामध्ये उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला की चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव व इतर ठेवी इत्यादी. आता बिगर सभासद ठेवीमध्ये त्यातली पहिली जी ठेव आहे ती बचत ठेव, याला सेव्हिंग डिपॉझिट असे म्हणतात. या ठेवी सर्वसामान्य व्यक्तींना, पगारदार व्यक्ती, कामगार आणि मध्यमवर्गीय लोकांना उपयुक्त असतात. लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या ठेवीमागील उद्देश होता. आता काही या ठेवीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ती पुन्हा पुढील बोलण्याने सांगता येतील. 1. बचत खाते. छोटी लहान रक्कम बँकेत ठेवून आपल्याला खाते उघडता येते. अति उदाहरणार्थ सांगता येईल की किमान ₹100 ते ₹500 बँकेत जमा करून आपल्याला खाते सुरू करता येते. 2. बचत खाते सुरू करण्यासाठी त्यामध्ये ठराविक रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. पैसे काढण्यासाठी चेक किंवा धनादेश किंवा स्लिप भरून बचत खात्यातून रक्कम केव्हाही काढता येते. बचत ठेव खात्यातून काही बंधने आहेत की ₹50,000 पेक्षा जास्त व्यवहारासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. बचत खात्यामध्ये ठराविक व्यवहारापेक्षा जादा व्यवहार केल्यास बँक सेवा शुल्क आकारते. बचत ठेवीवर अधिविकास सवलत मिळत नाही. मात्र धनादेश, ATM कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NFT अशा सुविधा उपलब्ध आहेत. बचत ठेवीवर ठराविक दराने साधारणतः 4 ते 5% वार्षिक व्याज दिले जाते. बचत ठेवीतून रक्कम काढण्याबाबतीत काही बंधने असल्यामुळे बचत ठेवीत रक्कम कर्जदाराला कर्ज देण्यासाठी किंवा इतर ठिकाणी फायदेशीर गुंतवणुकीस उपयुक्त ठरते.
बचत ठेव क्रमांक 2 चालू ठेवी, यालाच करंट डिपॉझिट असे म्हणतात. या भांडवल उभारणीची बाह्य साधने सभासदाव्यतिरिक्त जो पैसा बाह्य व्यक्ती किंवा वित्तीय संस्थांकडून अथवा शासनाकडून उभारला जातो त्याला भांडवल उभारण्याची साधने किंवा कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. असे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्थेला निबंधकाची परवानगी आवश्यक असते. बाह्य साधनामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. बिगर सभासदांच्या ठेवी. सहकारी संस्था ह्या बिगर सभासदाकडून ठराविक व्याजदराने ठेवी गोळा करू शकतात. अशा ठेवीची मुदत 1 वर्ष ते 10 वर्ष मुदतीसाठी स्वीकारल्या जातात. अशा मार्गाने भांडवल उभारणी करताना सहकारी संस्थांना निबंधकाची परवानगी घ्यावी लागते. उदाहरणार्थ चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव व इतर ठेवी इत्यादी. एक बचत ठेवी. या ठेवी सर्वसामान्य व्यक्तींना, पगारदार, कामगार आणि मध्यमवर्गीय लोकांना उपयुक्त असतात. लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणे या ठेवीमागीलचा हेतू असतो. बचत ठेवीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. बचत खाते. छोटी रक्कम बँकेतून ठेवून उघडता येते. उदाहरणार्थ ₹100 ते ₹500 बँकेत जमा करून खाते सुरू करता येते. 2. बचत खाते सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये ठराविक रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 3. पैसे काढण्यासाठी धनादेश व स्लिप भरून बचत खात्यातून रक्कम केव्हाही काढता येते. बचत ठेव खात्यातून रक्कम काढण्यावर कोणतीही बंदी नसतात. 4. बचत ठेवीवर अधिविकर्ष सवलत मिळत नाही. मात्र धनादेश, ATM कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NEFT अशा अनेक सुविधा उपलब्ध होतात. 5. बचत ठेवीवर ठराविक दराने साधारणतः 4 ते 5% वार्षिक व्याज दिले जाते. असे व्याज महिन्यातील जी रक्कम शिल्लक असते त्या रकमेवर दिले जाते. 2. चालू ठेवी. या ठेवी व्यापारी व व्यावसायिकांना उपयुक्त असतात. व्यावसायिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुलभतेने करता यावेत यासाठी विविध सुविधा बनवणे या ठेवीमागीलचा मुख्य हेतू असतो. या ठेवीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. चालू खाते. व्यवसाय संस्था, कंपनी किंवा संस्थेच्या नावाने खाते उघडले जाते. वैयक्तिक नावाने हे खाते उघडले जात नाही. 2. चालू ठेवीत दैनंदिन व्यवहारात कितीही वेळा रक्कम ठेवता येते आणि काढता येते. या खातेदाराला खात्यातून चेकद्वारे रक्कम केव्हाही काढता येते. 3. हे खाते उघडल्यानंतर खातेदाराला पैसे भरण्याच्या पावतीचे पुस्तक किंवा धनादेश पुस्तक दिले जाते. 4. चालू ठेवीवर काही अटी व शर्तीवर बँक अधिविकर्ष सवलत देते.
चालू ठेव खाते सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये ठराविक रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 7. धनादेश, हुंडी, ड्राफ्ट्स, लाभांश, अधिपत्रे इत्यादी चालू खात्यामध्ये रक्कम जमा करता येतात. 3. मुदत ठेवी. लोकांकडून असणारी जादा शिल्लक रक्कम बँकेतील या खात्यामध्ये ठेवून अधिक व्याज मिळवण्याच्या उद्देशाने मुदत ठेव खाते उघडले जाते आणि निश्चित रक्कम विशिष्ट कालावधीसाठी ठेवली जाते. अशा ठेवींना मुदत ठेवी असे म्हणतात. या ठेवीचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेल्या मुदतीतून खातेदाराला मुदत संपल्याशिवाय रक्कम काढता येत नाही. 2. मुदत ठेवीवरील व्याजदर जास्त असून अशा ठेवीवर व्याज हे दरमहा, तिमाही, सहामाही, वार्षिक किंवा मुदत संपल्यावर कोणत्याही एका पद्धतीने दिले जाते. 3. मुदत ठेवीवर बँकेला पूर्वसूचना देऊन मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम मुदतीपूर्वी काढू शकतो. 4. मुदत ठेवीदाराला बँकेमार्फत मुदत ठेव पावती दिली जाते. धनादेश पुस्तक किंवा पासबुक दिले जात नाही. 5. मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बँक मुदत ठेवीदाराला ठेवीची रक्कम व्याजासह देते. आणि मुदत संपल्यानंतर हे खाते बंद होते आणि मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यावर ठेवीच्या नियम व अटीनुसार मुद्दल व्याज ठेवीदाराला दिले जाते. चार. पुनरावृत्ती ठेवी. ज्या ठेवीत दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी संचित करण्यात येते अशा ठेवीस पुनरावृत्ती किंवा आवर्ती किंवा संचित ठेव असे म्हणतात. नियमितपणे लोकांना बचतीची सवय लावणे, ठेवीदाराला नियोजित करण्यासाठी या ठेवीचा उपयोग व्हावा या ठेवीमागचा उद्देश आहे. 1 वर्ष ते 5 वर्ष मुदतीसाठी हे खाते उघडता येते. अशा ठेवीचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. अशा ठेवीमध्ये लहान रक्कम दरमहा ठेवली जाते. उदाहरणार्थ ₹100 किंवा त्यापेक्षा जास्त. या ठेवीचा व्याजदर बचत ठेवीपेक्षा अधिक परंतु मुदत ठेवीपेक्षा तुलनेने कमी असतो. 4. पुनरावृत्ती ठेवीचा ठराविक कालावधी पूर्ण होण्यापूर्वी व्याज दिले जात नाही. जर पुनरावृत्ती ठेवीदाराने या ठेवीमध्ये दरमहा भरावा लागणारा ठेवीचा हप्ता बंद केला तर त्याला सदर ठेवीची मुदत संपल्यानंतर भरलेली रक्कम तसेच व्याजावरील रक्कम बँकेमार्फत परत मिळते. कोर बँकिंग पद्धतीनुसार दरमहा पुनरावृत्ती ठेवीचा हप्ता बँकेच्या कोणत्याही शाखेत भरता येतो. ठेवीदार त्याची तात्पुरती पैशाची गरज दूर करण्याकरिता या ठेवीत जमा झालेल्या रकमेवर जास्तीत जास्त 90% पर्यंत कर्ज काढू शकतो. आणि शेवटचा प्रकार 5. इतर ठेवी. सदर ठेवीत दररोज विशिष्ट रक्कम संचित करण्यात येते. यात भरावी
आणि रक्कम निश्चित झाल्यानंतर ती दररोज नियमितपणे या ठेवीत भरावी लागते. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीत जमा झालेली रक्कम त्यावरील व्याजासह दैनंदिन ठेवीदाराला दिली जाते. याशिवाय दाम्पत्य ठेवी, सणासुदीच्या ठेवी, पिगमी ठेवी, मृत्युंजय ठेवी, धनवर्धिनी ठेवी इत्यादी ठेवी विशेषतः पतपुरवठा संस्था व सहकारी बँकांमार्फत स्वीकारल्या जातात. अशी खाती स्वीकारताना KYC नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. अशी खाती नियमित करण्यासाठी संस्थेला या संदर्भात सहकारी खात्याने वेळोवेळी दिलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्त्वे व आदेशाचे पालन करणे आवश्यक असते. बाह्य साधने यातील दुसरा प्रकार कर्जे व अग्रिम. सहकारी संस्थांना व्यवसायासाठी कर्ज व अग्रिमे या मार्गाने भांडवल उभारून व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाची कमतरता भरून काढावी लागते. कर्जे व अग्रिम म्हणजे स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी शासन आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज होय. सहकारी संस्थांना त्यांच्या स्थापनेच्या काळात व नंतरच्या काळात राज्य शासनाकडून अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे मिळू शकतात. शासन वित्तीय संस्थांकडून स्वतःच्या हमीवर सहकारी संस्थांना कर्ज मिळवून देते. सहकारी संस्था स्थिर भांडवलाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळ, जीवन विमा निगम, भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ आणि इतर संस्थांकडून स्थापनेच्या काळात व्यवसायाच्या उभारणीसाठी मालमत्तेच्या तारणावर कर्ज घेतात. सहकारी संस्था राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड सारख्या संस्थेकडून सुद्धा कर्ज घेऊन भांडवल वाढवू शकतात. सहकारी संस्थांना कर्जाच्या मुदतीनुसार पुढील 3 प्रकारची कर्जे मिळतात. 1. अल्पमुदतीचे कर्ज, 2. मध्यम मुदतीचे कर्ज आणि 3. दीर्घ मुदतीचे कर्ज. क्रमांक 1. अल्पमुदतीचे कर्ज की ज्याची मुदत 3 महिने ते 15 महिने या कालावधीसाठी दिली जातात त्यांना अल्पमुदतीची कर्जे किंवा कमी मुदतीची कर्जे असे म्हणतात. शेतकऱ्याला शेती खर्चासाठी शेतीची मशागत करणे, बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, जनावरांसाठी खाद्य इत्यादी गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात. पिकांच्या हंगामानंतर या कर्जाची परतफेड केली जाते म्हणून या कर्जास पीक कर्ज असे म्हणतात. प्राथमिक पतपुरवठा संस्थांना शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करणे शक्य व्हावे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्यांना कर्ज पुरवठा करतात. मध्यम मुदतीचे कर्ज. ज्या कर्जाची मुदत ही 15 महिने ते 5 वर्षे इतकी असते अशा कर्जास मध्यम मुदतीचे कर्ज असे म्हणतात. शेतकऱ्याला शेतजमिनीची सुधारणा करणे, विहिरीसाठी जनावरे खरेदी, शेती यंत्रे खरेदी अशा भांडवली खर्चासाठी मध्यम मुदतीच्या कर्जाची गरज भासते.
अशी कर्जे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्डकडून राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना उपलब्ध होतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना अशी कर्जे देतात. क दीर्घ मुदतीचे कर्ज. जी कर्ज 5 वर्षे ते 25 वर्षे इतक्या कालावधीसाठी दिली जातात त्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज असे म्हणतात. जमिनीत कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी खर्चिक यंत्रसामग्री घेण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज असते. अशी कर्जे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून दिली जातात. 3. कर्ज रोख्यांची विक्री. ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली देते त्यास कर्ज रोखा असे म्हणतात. कर्ज रोखा ही कर्ज घेतल्याची कबुली देणारी पावती असते. कर्ज रोखा म्हणजे संस्थेने आपल्या सही शिक्क्यानिशी स्थिर किंवा अस्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करून अथवा बोजा निर्माण न करता उभारलेल्या कर्जाच्या दस्तऐवजास कर्ज रोखा असे म्हणतात. सहकारी संस्था कर्ज रोख्याची विक्री करून कर्जा व भांडवलाची उभारणी करीत असतात. कर्ज रोख्याची रक्कम ही 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत असू शकते. दीर्घ मुदतीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था ह्या कर्ज रोख्यांची विक्री करू शकतात. कर्ज रोख्याची जर विक्री करायची असेल तर राज्य सरकार व रिझर्व्ह बँकेची परवानगी आपणास घ्यावी लागते. कर्ज रोखेधारकांना मतदानाचा अधिकार असल्यामुळे ते सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. संस्थेच्या स्थिर मालमत्तेच्या तारणावर हे कर्ज रोखे विक्रीस काढण्यात येतात. कर्ज रोखे हे सुरक्षित व असुरक्षित अशा दोन्ही प्रकारचे असतात. सुरक्षित कर्ज रोखे हे सहकारी संस्थेच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करतात. सहकारी संस्थेला एखाद्या वर्षी जर नफा झाला नाही तर कर्ज रोख्यावर नियमित दराने व्याज दिले जाते. राज्य सरकार, केंद्र सरकार, शिखर संस्था, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी संस्था कर्ज रोखे विकत घेऊन सहकारी संस्थांची भांडवलाची गरज भागवितात. कर्ज रोखेधारक हे सहकारी संस्थेचे धनको किंवा सावकार असतात. त्यांना सहकारी संस्थेमध्ये कोणती मालकी हक्क नसते. कर्ज रोखे भांडवल हे भांडवल उभारण्याचे दुय्यम वित्तीय साधन होय. 4. सरकारी अनुदान व मदत. राज्य शासन राज्यातील सहकारी संस्थांना अनुदान व आर्थिक मदत देऊन सहकार्य करीत असते. राज्य सरकार व केंद्र सरकार सहकारी संस्थेचे भाग विकत घेऊन भाग भांडवलात सहभागी होत असते. सामान्यपणे सहकारी संस्थेच्या स्थापना काळात जागा खरेदी करता यावी व स्वतःची इमारत बांधता यावी यासाठी राज्य शासन अनुदान देते. ग्रामीण आणि तालुका पातळीवर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना देखील शासन आर्थिक मदत देत असते. सहकारी संस्थेला मिळालेल्या अंकेक्षण वर्गानुसार शासन अनुदान देत असते. राज्य सरकार सहकारी संस्थांना प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीने अर्थसहाय्य करीत असतात. सहकारी संस्थांच्या भागभांडवलाची खरेदी, कर्ज रोख्यांची खरेदी, दीर्घकालीन कर्जासाठी सहकारी संस्थांना हमी देणे, सवलतीच्या व्याजाने कर्ज देणे इत्यादी. 5. देणगी व बक्षिसे. सहकारी संस्थांना देणग्या व बक्षिसे स्वीकारण्याचा अधिकार आहे.
व्यक्ती, संस्था अथवा सरकारकडून सुद्धा देणग्या मिळू शकतात. नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इत्यादी संस्था सहकारी संस्थेस आर्थिक मदतीपोटी देणग्या देतात. अशा देणग्या रोखीत अथवा मालमत्तेच्या स्वरूपात असू शकतात. उदाहरणार्थ जागा असेल, इमारत, फर्निचर, कपाटे इत्यादी. तसेच रोख रक्कम देणगी म्हणून घेण्यात येते. सहकारी संस्थेला अनुदान व देणग्या या कायमस्वरूपी मिळत असतात. सहकारी संस्थेला मिळालेल्या अशा देणग्यामुळे सहकारी संस्थेचे भांडवल वाढते. सहकारी संस्थेने आपल्या वित्तीय धोरणांची अशा प्रकारे आखणी केली पाहिजे की ज्यामुळे भांडवल उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या अंतर्गत व बाह्य साधनात योग्य समन्वय साधला जाईल आणि संस्थेची खेळत्या व स्थिर भांडवलाची गरज पूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारे सहकारी संस्था या त्यांचा उद्देश व उपविधीनुसार कार्य, व्यक्तीची वाढ, प्रगती व विकास यासाठी विविध मार्गाने भांडवल उभारणी करीत असतात.